ओके, मग आता याला जोडून असा प्रश्न आहे की आत्मा चॉईस असते मला शहरातून बाहेर पडायची. येस, आपल्याला मरण कितीही अचानक वाटत असलं तरी प्रत्येक आत्म्याला कमीत कमी 5 एक्झिट पॉईंट दिलेले असतात आणि हे वेल डॉक्युमेंटेड आहे. याच्यावर बराचसा रिसर्च झालेला आहे. हे मी माझ्या मनाचा अंदाज नाही आहे, हे मी वाचलेल्या गोष्टी आहेत. तर 5 एक्झिट दिलेल्या असतात. प्रत्येक एक्झिट नंतरचा प्रवास, समजा आता एक एक्झिट आली आणि तिकडे मी चूज केलं की नाही मला आत्ता नाही जायचं आहे. आपली बंधनं असतात ना फिजिकल वर्ल्डमधली, पृथ्वीवरचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. माझ्या मुलं लहान आहेत किंवा ह्याचं हे करायचं आहे, मला तर हे उपभोग घ्यायचा राहिलेला आहे. मी जर चूज केलं की नाही मला आता नाही जायचं आहे, तर तिथून पुढच्या एक्झिटपर्यंतचा प्रवास थोडासा कष्टदायी होऊ शकतो. ओके, असे आपल्याला 5 एक्झिट दिलेले असतात आणि त्यावेळी जर आपण गेलो मृत्यूच्या दारापर्यंत तर आपले स्पिरिट गाईड्स किंवा जे आप्तेष्ट आहेत, जे ऑलरेडी वारलेले आहेत, तेही आपल्याला सांगतात की बघा चूज कर, यायचं आहे का तुला आत्ता, तुझी ही कामं बाकी आहेत, बरं नसेल तर तू जाऊ शकतेस परत, हे सगळी कामं कर आणि मग ये परत. तर असे 5 एक्झिट पॉईंट आपल्याला दिलेले असतात. कोणते 5?